अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादीत अचानक एका तरुण आणि उमद्या नेतृत्वाचा उदय झाला। अर्थातच ते नाव म्हणजे अजित पवारांचे थोरले पुत्र पार्थ पवार। पार्थ पवार ज्या पद्धतीने पक्षात सक्रिय झालेत ते पाहता राष्ट्रवादीत खऱ्या अर्थाने पार्थ पर्व सुरू झालंय का अशा चर्चा सुरू झाल्यात। याच पार्थ पर्वाची डिटेल स्टोरी पाहणार आहोत आजच्या ऑन पॉइंट मध्ये। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। खरं तर अजित पवार हे हयात असेपर्यंत पार्थ पवार नेहमीच अजितदादांच्या छत्रछायेत राहिले असं बोललं जायचं, किंबहुना अजूनही तसं सांगितलं जातं। 2019 मध्ये त्यांनी मावळ लोकसभेची निवडणूक लढवली, पण त्यांचा तिथून पराभव झाला। त्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून थोडे लांबच राहिल्याचं दिसलं। अजितदादा असताना पक्षाची सगळी सूत्र, मग ती आर्थिक असो किंवा निर्णय घेण्याची ताकद असो, ही केवळ दादांच्याच हातात होती। पण पार्थ पवार स्वभावाने हट्टी आहेत अशी चर्चा तेव्हा सुद्धा होती। विशेषतः कोणत्याही निवडणुकीचं व्यवस्थापन आणि काही विशिष्ट कंपन्यांना उदाहरणार्थ डिझाईन बॉक्सला काम देण्याबाबतचा पार्थ पवारांचा आग्रह हे त्यांच्या पडद्यामागच्या राजकीय सक्रियतेचं उदाहरण मानलं जातं। तसं पाहिलं तर त्या काळात जय पवार राजकारणात फारसे उत्सुक नव्हते, पण पार्थ पवार मात्र प्रत्येक निवडणुकीत बॅक स्टेज व्यवस्थापनाची धुरा सांभाळायचे। कट टू 28 जानेवारी 2026। दुर्दैवानं अजित पवारांच्या निधनानंतर परिस्थिती वेगाने बदलली। सुनेत्रा पवार यांनी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं असलं तरी पडद्यामागून हालचाली करण्याची ताकद पार्थ पवारांकडे गेल्याचं दिसतंय। पक्षात नवी पदं देत असताना पार्थ पवारांच्या निकटवर्तीयांना संधी देण्यात आली असं बोललं गेलं। पार्थ पवार स्वतः राष्ट्रीय महासचिव आणि समन्वयक झाले, तर जय पवार यांच्याकडे खजिनदार पदाची जबाबदारी ही सोपवण्यात आली। यामुळे आता पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या पूर्णपणे पवार कुटुंबाकडे आलेल्या दिसतायत। पार्थ पवारांच्या या वाढत्या प्रभावामुळे पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं दिसतंय। याचं पहिलं उदाहरण म्हणजे निवडणूक आयोगाला पाठवलेल्या यादीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं गायब होणं। ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं सांगितलं गेलं तरी यामागे पार्थ पवारांची रणनीती असल्याचं अनेकदा बोललं जातं। तसंच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या एका टेंडरवरून छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा सुद्धा सध्या राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्यात। मंत्र्यांनी पक्षाला आर्थिक मदत करावी असे थेट आदेश पार्थ पवारांनी दिल्यानं अनेक मंत्री सुद्धा नाराज झाल्याचं आता बोललं जातंय। अशात सध्या चर्चेत असलेला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे 12 जून रोजी होणारी विधान परिषदेची निवडणूक। पुण्याच्या जागेसाठी पार्थ पवारांनी त्यांचे निकटवर्तीय विक्रम काकडे यांच्या नावाचा हट्ट धरलेला अशा चर्चा रंगल्यात। पण राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार सुनील टिंगरे यांचा मात्र याला विरोध होता। पण 2 जून रोजी म्हणजेच मंगळवारी पार्थ पवार यांच्या जिजाई या निवासस्थानी झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामानंतर पार्थ पवारांना सुनील टिंगरे यांची समजूत काढण्यात यश मिळाल्याचं दिसलं। टिंगरे यांनी माघार घेत काकडे यांच्या उमेदवारीला मंजुरी दर्शवल्यानं विक्रम काकडे यांचा निवडणुकीचा मार्ग हा मोकळा झाला। या घटनेमुळे राष्ट्रवादीतील निष्ठावंतांपेक्षा पार्थ पवारांचा शब्दच हा अंतिम ठरतो यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झालंय। आता पार्थ पवार यांच्या समोर कोणती आव्हानं आहेत याचा विचार करायचा तर राष्ट्रवादीवर पार्थ पवारांची पकड मजबूत दिसत असली तरी त्यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे ज्येष्ठ नेत्यांनी आपलं नेतृत्व मान्य करण्यास भाग पाडणं। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे तसे पक्षातील अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत, पण आता त्यांच्या समोर पार्थ पवार यांचं नेतृत्व मान्य करण्यापलीकडे दुसरा पर्याय सध्या तरी दिसत नाहीये। त्यासाठी पार्थ पवार हे कशा पद्धतीने त्यांना आपलं नेतृत्व मान्य करण्यास भाग पडतात हे मात्र पाहावं लागणार आहे। दुसरं म्हणजे स्वतःची प्रतिमा तयार करणं। आपण जर पाहिलं तर काही वर्षांपूर्वी शरद पवारांनी पार्थ यांना अपरिपक्व म्हटलं होतं। ती प्रतिमा पुसून काढून एक परिपक्व नेता म्हणून स्वतःला सिद्ध करणं पार्थ यांच्यासाठी गरजेचं ठरणार आहे। आता तिसरं म्हणजे महायुतीत राष्ट्रवादीचं अस्तित्व। भाजपसारख्या बलाढ्य पक्षासोबत युतीत असताना आपल्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व आणि ताकद टिकून ठेवणं ही पार्थ पवारांसाठी तारेवरची कसरत असणार आहे। आणि चौथं म्हणजे कार्यकर्त्यांची नाराजी। निष्ठावंतांना डावलून निकटवर्तीयांना पद दिल्यास पक्ष संघटना पोखरली जाण्याची आणि त्यातून बंड होण्याची भीती काही विश्लेषकांनी व्यक्त केली आहे। एकूणच काय तर अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होते की काय अशा चर्चा सुरू झालेल्या अजून सुद्धा त्या चर्चा सुरूच आहेत। अशात विक्रम काकडे यांची उमेदवारी आणि पक्षाच्या आर्थिक नाड्या हातात घेत पार्थ पवारांनी पक्षात पार्थ पर्व सुरू झाल्याचे संकेत दिलेत। मात्र हे पर्व पक्ष वाढवणार की बुडवणार हे येणारा काळच ठरवेल। पण तुम्हाला काय वाटतं, राष्ट्रवादीतील पार्थ पर्व हे पक्षात सर्वमान्य ठरेल का? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राइब करायला विसरू नका।